मित्रांनो, पन्हाळा किल्ल्याच्या तिसऱ्या भागात मी आपले स्वागत करतो। मागील 2 भागांमध्ये आपण पन्हाळा किल्ल्याचा पराशर ऋषीमुनींपासून असलेला प्राचीन इतिहास पाहिला। शिलाहार राजकुळापासून ते यादव सम्राटांचा पराक्रम पाहिला। तेथून पुढे खिलजी, बहामनी, आदिलशाही सुलतानांची राजवट देखील पाहिली। या इतिहासासोबत आपण पन्हाळ्याचा भूगोल देखील जाणून घेतला। त्याचसोबत हा इतिहास सांगणाऱ्या प्राचीन मंदिरांच्या, कुंडांच्या, गुहांच्या स्थलदर्शनाचा सुद्धा लाभ घेतला। आता आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे पन्हाळ्यासंबंधीचे सुवर्णपान उलगडणार आहोत व किल्ल्याची सफर सुरूच ठेवणार आहोत। चला तर मग या सफरीची सुरुवात करूया। पराशर गुहेच्या पुढे जेव्हा आपण डांबरी रस्त्याने पुढे चालत येतो तेव्हा आपल्याला पन्हाळ्याच्या इतिहासातील एक आधुनिक खूण म्हणजेच पन्हाळा येथील आकाशवाणी कोल्हापूर केंद्राचा प्रक्षेपण मनोरा म्हणजेच मराठीत ब्रॉडकास्टिंग टॉवर दिसतो। हा मनोरा सुमारे 330 फूट उंच आहे। हे आकाशवाणी केंद्र 1992 साली सुरू झाले। हे केंद्र पन्हाळा किल्ल्याच्या पूर्व कोपऱ्यात आहे, ज्याच्याच पाठी आपण आता परत एकदा वर्तमानातून इतिहासात जाणार आहोत, कारण येथेच पन्हाळा किल्ल्याचा पूर्व दिशेचा रक्षक म्हणजेच काली बुरुज आपण पाहू शकतो। पन्हाळ्याच्या रेडिओ केंद्राच्या अगदी पाठीमागेच पन्हाळ्याच्या पूर्व बाजूचा हा खंदा रक्षक आपल्याला दर्शन देतो। प्रथमतः पाहिल्यावर आपल्याला हा सुट्टा बुरुज दिसतो, पण प्रत्यक्षात तसं काही नसून हा तटबंदीशी जोडला गेलेला एक महत्त्वाचा असा बुरुज आहे। येथे जेव्हा आपण पहिल्या भागामध्ये येतो तेव्हा आपल्याला इथे तोफा ठेवण्यासाठी असलेल्या जंग्यांचं चित्र दिसतं। दुर्दैवाने ह्या तोफांचा बाकीचा भाग जो आहे तो संपूर्ण तुटून गेलेला आहे। त्यामुळे आपल्याला प्रथमतः ध्यानात येत नाही की आपण या बुरुजाच्या पहिल्या मजल्यावर पोचलो आहे। येथून आपल्याला पन्हाळगडाचा संरक्षक पावनगडाचं दर्शन होतं आणि जेव्हा आपण येथे बघतो तेव्हा आपल्याला ह्या बुरुजाच्या दुसऱ्या भागाचं दर्शन होतं। हा दुसरा भाग अजूनही भला भक्कम चांगल्या स्वरूपामध्ये आपण पाहू शकतो। येथे वर आपण येतो तेव्हा आपल्याला दूरवर निरीक्षण करण्याची संधी प्राप्त होते। येथे तुम्ही बघू शकता की या बुरुजाच्या जे फरसबंदी आहे त्याच्यामध्ये एक खाच पण आहे आणि येथून आपण जेव्हा पाठी बघतो तेव्हा आपल्याला रेडिओ केंद्र दिसतं आणि समोरच्या पूर्व दिशेच्या बाजूला एक विस्तृत असा पठारी प्रदेश जो पन्हाळ्या किल्ल्याच्या आजूबाजूने आहे तो सुद्धा दिसतो। त्याचबरोबर पवनगड किल्ल्याचं सुंदर असं दर्शन आपण येथून करू शकतो। मित्रांनो, तर अशा रीतीने आपण पराशरांची गुहा मागच्या भागात बघितली आणि आता आपण नवीन भाग सुरू करत आहोत, जो पन्हाळ्याच्या रेडिओ केंद्राच्या पाठीच असलेल्या या बुरुजावरून आम्ही सुरू करत आहोत। इथपासून आपण पन्हाळ्याच्या मध्ययुगीन ऐतिहासिक कालखंडामध्ये काय काय घडामोडी घडल्या त्या बघत जाणार आहोत। पण तत्पूर्वी मी तुम्हाला या बुरुजाची रचना दाखवू इच्छितो। या बुरुजाला मध्यभागी एक आपल्याला छिद्र दिसतं। कोणत्या काळी या छिद्रावरच एक लोखंडी यंत्रणेच्या साहाय्याने या बुरुजाची अधिष्ठात्री देवता म्हणजेच एखादी विशालकाय कराल जबड्याची तोफ असणार आणि या तोफेला 180 अंशामध्ये फिरवण्यासाठी येथे ही जी खाच केलेली आहे या खाचेमध्ये एखादं चाक किंवा तशी तोफ फिरवण्याची यंत्रणा अस्तित्वात असण्याची दाट शक्यता आहे आणि ह्याच तोफेच्या साहाय्याने ह्या समोर दिसणाऱ्या रेडेघाटीच्या भागावर ही संपूर्ण पहारा आणि संरक्षणाची व्यवस्था करण्यात आली असावी। आपल्याला हा जो समोरचा किल्ला दिसतो तो म्हणजे पन्हाळगडाचा जोड किल्ला पावनगड। जसे मराठ्यांच्या इतिहासात पुरंदर आणि वज्रगड प्रसिद्ध आहेत किंवा जे माहुली किल्ल्याचे पळसदुर्ग, भंडारदुर्ग असे किल्ल्याची जोडकिल्ले प्रसिद्ध आहेत, चंदनवंदन प्रसिद्ध आहे, तसे ह्याच भागामध्ये अतिशय सुंदर अशी ही किल्ल्यांची जोडगोळी आहे। पन्हाळगड तर सगळ्यांनाच माहिती असतो, पण हा जो पावनगड आहे तो फारसा लोकांना माहीत नाही। तर ह्या बाजूने किल्ल्याचं संरक्षण व्हावं ह्याचकरता पन्हाळगडाची ही जी आपल्याला मूळ तटबंदी उद्ध्वस्त स्वरूपात दिसते त्याला ह्या बुरुजाच्या इथे दुहेरी चिलखती आवरण घातल्याचं आपल्याला बघायला मिळतं। अर्थात ही दुहेरी तटबंदी आता पूर्ण उद्ध्वस्त स्वरूपात आहे, पण जेव्हा आपण बारकाईने बघतो तेव्हा ह्या तटबंदीच्या पलीकडे आपल्याला इथे अजून एक तटबंदीचं आवरण बघायला मिळतं। ह्या पन्हाळा किल्ल्याला
मुख्य तटबंदीच्या बाहेर अशा बरेच तटबंदींची आवरणं काही भागात घातलेली आहेत. ह्या भागाला पडकोट असं म्हटलं जातं. तर ह्या बुरुजाच्या पलीकडे असलेल्या पडकोटामध्ये पन्हाळगड किल्ल्याचं पुढचं वास्तुवैभव दडलेलं आहे. आता आपण तेथेच जाऊया. इतिहासाचे पुढचे पान उलटले की आपल्याला दिसते की महाराष्ट्रावर दिल्लीचे मुघल बादशाह, अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह यांचेच वर्चस्व होते. पण ह्याच दरम्यान महाराष्ट्राचा भाग्योदय मावळ प्रांतात झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. परकीय आक्रमकांच्या विरोधात स्वराज्य स्थापन केले. विजापूरच्या आदिलशाहीने हा प्रयत्न चिरडून टाकायचा नेटाने प्रयत्न सुरू केला. फतेखानाने प्रथम माती खाल्ली. जावळीच्या मोऱ्याने नंतर शरणागती पत्करली. मुस्तफा खान वजीराचे शहाजी महाराज साहेबांना कैद करण्याचे कपटी राजकारण छत्रपती शिवाजी महाराजांनी चतुराईने हाणून पाडले. विजापूरची तलवार आणि बुद्धी महाराजांच्या पुढे फिकी पडू लागली. तेव्हा विजापूरच्या बडी बेगम साहिबा हिने विजापूरचा अत्यंत पराक्रमी पण तितकाच कपटी असा सरदार अफजल खान ह्याला भारी तोफखाना व 22,000ची फौज घेऊन महाराजांचा डाव उलटवण्यास रवाना केले. शिवाजी राजांना जिवंत अथवा मृत विजापूर दरबारला पेश करायची प्रतिज्ञा करून अफजल खान निघाला. पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमापुढे अफजल खानसुद्धा फिका पडला. प्रतापगडाच्या पायथ्याला खानाचा कोथळा काढून शिवाजी महाराजांनी विजापूरची सत्ता हादरवून सोडली. 10 नोव्हेंबर 1659ला खानाला मारून महाराजांनी विजयोत्सव साजरा न करता लगेचच विजापूर विरुद्ध प्रचंड आक्रमणाची आघाडी उघडली. हा अतिशय दैदिप्यमान इतिहास प्रतापगडाच्या 3 भागांमधनं आम्ही सादर केलेला आहे. तो तुम्ही नक्कीच पाहू शकता. याच्या पुढची गोष्ट सांगताना आपल्याला हे दिसतं की छत्रपती शिवाजी महाराज हे लष्करी तज्ज्ञ होते. त्यांनी चाणाक्षपणे ओळखले विजापूर राज्यातले किल्लेदार, ठाणेदार, जहागीरदार वगैरे महत्त्वाचे अधिकारी अफजलखानाच्या स्वारीमुळे निश्चिंत असणार. त्यांना वाटत असणार आता शिवाजी कसला जिंकतो, तो अफजलला शरण येणार, मग कशाला पहारे द्या आणि सावधानता बाळगा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अफजलखानाच्या स्वारीसाठी प्रत्येक विजापुरी ठाण्यातनं थोडे सैन्य विजापूरच्या बादशाही हुकुमामुळे अफजलखानाबरोबर आले होते. त्यांचा जंगी पराभव महाराजांनी आधीच प्रतापगडाच्या पायथ्याशी केला होता. तिसरी महत्त्वाची बातमी म्हणजे अफजलखानाच्या मृत्यूची बातमी पोचण्या अगोदरच जर मराठा सैन्य विजापुरी प्रदेशात शिरले तर त्या मानसिक धक्क्यातनं विजापूरची सत्ता सावरूच शकणार नाही. त्याचा फायदा स्वराज्य वाढवण्यासाठी नक्कीच होणार होता. ह्यामुळे अवघ्या 18 दिवसात शिवाजी महाराजांनी प्रतापगडापासनं दक्षिणेला मुसंडी मारली. खटाव, मायणी, वाळवे, आष्टी, वडगाव, वेळापूर, मसूर, कराड, नेरले, कामेरी, उरण, कोळे असा प्रचंड मोठा मुलूक 13 दिवसात काबीज केला. 25 नोव्हेंबर 1659 ह्या दिवशी महाराज कोल्हापूर शहरात शिरले व मराठा फौजांनी पन्हाळ्याला वेढा दिला. शाही रिवाजाप्रमाणे सुस्त किल्लेदार गडबडून गेला. अफजलखानाच्या विजयोत्सवाऐवजी मराठ्यांचा हमला कसा झाला हाच प्रश्न त्याला सतावू लागला. आदिलशाही फौज तोफा बंदुकांचा मारा करू लागली, पण मावळी पराक्रमापुढे शेवटी तोकडी पडली. 28 नोव्हेंबर 1659च्या रात्री मावळ्यांनी पन्हाळ्याची तटबंदी ओलांडली. कापाकापी सुरू झाली. शेवटी विजापुरी फौजेने हत्यार टाकून शरणागती पत्करली. अवघ्या 3 दिवसात मावळ्यांनी पन्हाळा किल्ला जिंकून घेतला. शिवाजी महाराज यावेळी किल्ल्याच्या पायथ्यालाच होते. मध्यरात्री त्यांना खबर मिळाली की पन्हाळा फत्ते झाला. रात्रीच शिवाजी महाराज किल्ला चढून आले व मशालींच्या उजेडात महाराजांनी किल्ला फिरून पाहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अत्यंत आवडत्या किल्ल्याची आज मात्र पार दैन्यावस्था झालेली आहे. कालीबुर्जाकडनं जेव्हा आम्ही पडकोटाच्या तटबंदीवरनं आपली गडफरी पूर्ण करत होतो तेव्हा ही तटबंदी ठिकठिकाणी ढासळलेली आढळली. ह्या ढासळलेल्या तटबंदीमुळे पन्हाळा किल्ल्याची फारच दैन्यावस्था झालेली आहे. आणि पन्हाळा हे केवळ पर्यटन स्थळ झालं आहे, त्यामुळे येथे फारच कमी इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षक ह्या इतक्या टोकाच्या कोपऱ्यापर्यंत येतात. जर ते येथे आले तरच त्यांना
इतिहासाने आपल्या पोटात दडवलेली छान छान अशी गुपितं दिसू शकतात. येथे जरूर या अशी मी सर्वांना विनंती करीन, कारण जितके इतिहासप्रेमी रसिक येथे येतील तितकं पुरातत्व खात्याची जबाबदारी वाढेल आणि ते ह्या भागाशीसुद्धा नीट निगा राखतील अशी आपण अपेक्षा करू शकतो. येथून पन्हाळ्याच्या पुढच्या वास्तुवैभवाकडे जाईपर्यंत मी तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या कथेचा पुढचा भाग सांगतो. पन्हाळा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यात दाखल करून घेतल्यानंतर अवघ्या एकाच महिन्यात 28 डिसेंबर 1659 रोजी रुस्तमे जमान व फाझल खान यांच्या संयुक्त आदिलशाही फौजा परत एकदा स्वराज्यावर चालून आला. साधारणपणे 10,000ची ही विजापुरी फौज महाराजांनी कोल्हापूरजवळ केवळ 5,000 मावळ्यांच्या मदतीने उधळून लावली. पन्हाळ्याच्या विजयामुळे विजापुरी केंद्रसत्ता चिंतित झाली. त्यांच्या व्यापारी उत्पन्नावर आणि त्याद्वारे मिळणाऱ्या जकातीवर महाराजांच्या विजयामुळे गदा आली होती. वाईपासनं ते कोल्हापूरपर्यंतचा अत्यंत महत्त्वाचा असा सुपीक प्रदेश हातातून गेला होता. एक सामान्य हिंदू जहागीरदाराचा मुलगा सुलतानशाहीला आव्हान देऊ लागला होता. त्यामुळे महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी कर्नाटक प्रांतातील म्हणजेच आजच्या आंध्र प्रदेशातील कुर्नूलचा हबसी सरदार सिद्दी जोहाराची नेमणूक 40,000च्या फौजेसह महाराजांविरुद्ध आदिलशाहीमधून केली गेली. वेगवेगळ्या कागदपत्रात याचे वेगवेगळे आकडे मिळतात. डच कागदपत्रात सांगितलं आहे की 20,000 घोडेस्वार आणि 30,000 पायदळ. विजापुरी कागदपत्र एकूण 35,000 असा आकडा दर्शवतात. काही मराठी बखरी 60,000 सुद्धा म्हणतात. पण ह्या सर्व माहितीतून एक निश्चित समजून येते की सिद्दी जोहर 30 ते 35,000 फौज घेऊन स्वराज्यावर चालून आला होता. विजापूरच्या बादशहाने शृंगारपूरचे सुर्वे, पलवणीचे जसवंतराव, सावंतवाडीचे सावंत भोसले यांनासुद्धा फौजेत दाखल होण्याचे फरमान सोडले. ह्याचबरोबर विजापूरच्या बादशहाने दिल्लीच्या मुघल बादशाह औरंगजेबाला पण पत्र पाठवून शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यास सुचवले. महाराज यावेळी मिरजेच्या किल्ल्याला वेढा देऊन होते. सिद्दी जोहाराच्या फौजेचा लोंढा स्वराज्यात शिरू न देण्याच्या उद्देशाने महाराजांनी त्याला स्वराज्याच्या दक्षिण हद्दीवर रोखायचे ठरवले. चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडव्याच्या दिवशी म्हणजेच 2 मार्च 1660 या तारखेला शिवाजी महाराज मिरजेच्या किल्ल्यातनं पन्हाळा किल्ल्यावर दाखल झाले. त्याच्याच पुढे 5-10 दिवसात सिद्दी जोहार विजापुरी फौजेसह पन्हाळा किल्ल्याला वेढा द्यायला दाखल झाला. विजापुरी फौजेला स्वराज्यापेक्षा शिवाजी महाराजांना पकडणे महत्त्वाचे वाटत होते. हे शिवाजी महाराजांनी अचूक ओळखून प्रजेला त्रास होऊ नये म्हणून पन्हाळ्यावर मुक्काम केला. त्यामुळे विजापुरी फौज स्वराज्यात घुसून जी नुकसानी करत असे ती मात्र टळली. याच्यातनं आपल्याला महाराजांचे प्रजेविषयीचे ममत्व देखील दिसून येते. विजापुरी फौजेने किल्ल्यावर आक्रमणाचा प्रयत्न केला, पण गडावरून होणाऱ्या प्रतिकारापुढे विजापुरी फौजांनी हार पत्करली. पण सिद्दी जोहारसुद्धा कसलेला सेनापती होता. त्यांनी पन्हाळा किल्ला पक्का वेढून टाकला, सर्व वाहतूक बंद केली, रस्ते रोखले, संपर्क तोडला. विजापुरी फौजेचे मोर्चे वेढ्यात पक्के उभे राहिले. पन्हाळा किल्ल्यावर यशस्वी मारा करण्यासाठी राजापूरच्या इंग्रज वखारीकडे तोफा आणि दारुगोळा आणावयास माणसे रवाना केली. त्याचप्रमाणे राजापूरच्या इंग्रज वखारीचे कॅप्टन हेनरी रिव्हिंग्टन एक लांब पल्ल्याची भारी तोफ व दारुगोळा घेऊन 2 एप्रिल 1660ला राजापूरवरून निघाला. पन्हाळ्याला 10 एप्रिलला पोचला. इंग्रज तोफ पन्हाळ्यावर धडधडू लागली. सिद्दी जोहर याने दूरदृष्टीने पन्हाळ्याच्या जवळच्या विशाळगडावर देखील मोर्चे लावून वेढा घातला. सूर्यराव सुर्वे व जसवंतराव पलवणीकर या 2 सरदारांची नेमणूक तेथे केली, जेणेकरून त्या भागातनं मराठ्याने हमला करू नये किंवा विशाळगडावर पन्हाळगडावरून पळून जाऊ नये. ह्या भागात प्रचंड पाऊस पडतो, त्यामुळे वेढ्यात पाणी साचू नये ह्यासाठी व्यवस्था करण्याची, सैनिकांसाठी पावसाळी छपरे घालण्याची, जनावरांच्यासाठी धान्य आणि फौजेचा दारुगोळा भिजणार नाही याची व्यवस्था करायची सुरुवात केली. ज्यामुळे शिवाजी महाराजांची चिंता मात्र वाढली, कारण सामान्यतः विजापुरी फौजा प्रचंड पावसामुळे हतप्रभ होऊन माघार घेतील असा शिवाजी महाराजांचा अंदाज होता. पण सिद्दी जोहर मात्र याबाबतीत हुशार निघाला.
त्याने पावसाळ्यात पण वेढा न सोडण्याचा निश्चय केला. आता मात्र वेढा लढून तोडण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. सरनौबत सेनापती नेतोजी पालकर यावेळी महाराजांच्या आज्ञेनुसार कर्नाटकात लुटीच्या मोहिमेवर होते. तेथून ते राजगडावर दाखल झाले. मातोश्री जिजाबाईंच्या आज्ञेने सिद्दी हिलालच्या बरोबरीने वेढा फोडण्याच्या मोहिमेवर रवाना झाले. सिद्दी जोहर याला मराठ्यांचा हमला नक्कीच होणार याची कल्पना होती. त्यामुळे त्याने प्रत्युत्तर द्यायला वेगळी तुकडी जय्यत तयार ठेवली होती. नेतोजी चालून येत आहेत ही खबर मिळताच त्याने वेढ्यातील फौजा कायम ठेवून वेगळ्या तुकडीला आधीच तोंड देण्यासाठी पुढे पाठवले. यामुळे वेढा फुटला नाही आणि दरम्यानच्या काळात झालेल्या लढाईमुळे सिद्दी हिलालचा पुत्र सिद्दी वाहवा मात्र मृत्युमुखी पडला. विजापुरी फौज ताज्या दमाची होती. तुलनेने मराठा फौज लांब लांबच्या दौडी मारून थकली होती. त्यामुळे खुल्या मैदानातील समोरासमोरच्या लढाईत नेतोजींच्या तुकडीचा पराभव झाला. वेढा फोडण्याची संधी हुकली. त्यामुळे सिद्धीने वेढा अजून आवळून धरला. थोड्याच अवधीमध्ये पावसाळ्याची सुरुवात झाली. दरम्यानच्या काळात मोगलांतर्फे शाहिस्ता खानाने पुण्याच्या बाजूने प्रचंड आक्रमण केले. स्वराज्य दुहेरी आक्रमणात सापडले. मोगली फौज जवळजवळ 75,000 होती. स्वराज्यातील पुणे, सुपे, चाकण एवढा मोठा प्रदेश घेऊन मोगली फौजा पावसाळ्याच्या मुक्कामी पुण्याच्या छावणीत बंद झाल्या. शिवाजी महाराजांची चिंता मात्र वाढू लागली होती. पन्हाळ्यात अडकून पडले तर कधी ना कधी धान्य आणि दारुगोळा संपणार, मग शरणागती घ्यावी लागणार. दुसऱ्या बाजूने पावसाळा संपून आदिलशाही फौज ताजीतवानी झाली की नव्या दमाने मारा करणार. कदाचित जव्हार कोकणात उतरून देखील आक्रमण वाढवणार. उत्तरेत पुण्याकडे मोगली फौजा नासाडी करणार. मग स्वराज्य कसे तगणार नाही, त्यासाठी त्यांना काहीही करून येथून निघावे लागणार होते. फक्त हे कठीण काम साध्य कसे करायचे हाच यक्ष प्रश्न शिवाजी महाराजांपुढे उभा ठाकला होता. आणि आषाढाचा पाऊस जोरदार कोसळत होता. अशा रीतीने आपण छत्रपती शिवाजी महाराजांचा पन्हाळगडावर मिळवलेला ताबा आणि त्यांच्यावर कोसळलेले आदिलशाहीकडनं आलेले सिद्दी जोहाराचे संकट इथपर्यंतचा ऐतिहासिक भाग बघितला. येथून परत एकदा वर्तमानात येऊन आपण पन्हाळ्याच्या स्थलदर्शनाची सुरुवात करूया. मित्रांनो, मगाशी आपण त्या तिकडचा बुरुज बघितला आणि आता आपण पन्हाळ्याच्या दुर्गवैभवातलं अजून एक आडबाजूचं वैशिष्ट्य बघणार आहोत. ते कसं बघायचं त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगतो. ओळखीची खूण येथे पन्हाळ्याच्या रेडिओ केंद्राचा संपूर्ण मनोरा दिसतो. मनोऱ्याच्या खालतीच पन्हाळ्याची अंतर्गत तटबंदी आहे. त्या तटबंदीला तुम्हाला एक मोठी खिडकी दिसते. त्या खिडकीच्या बरोबर समोर आपल्याला पन्हाळ्याची, आपण सध्या पडकोटात आहोत, हा पन्हाळ्याचा बाह्य तट आहे. बाह्य तटाच्या आतमध्ये तुम्हाला काही सिमेंटचे चौथरे दिसतील. येथेच पन्हाळ्याचा चोर दरवाजा आहे. तर आता आपण ह्या किल्ल्याच्या त्या बुरुजावरून बाह्य तटबंदीवरून चालत आलो आणि या बाह्य तटबंदीवरून चालत आल्याने काही पुढे थोड्या अंतरात ती तुटलेली आहे. त्याच्यामुळे तेथून आतमध्ये उतरून, पडकोटात उतरून या बाजूने जेव्हा आपण आत येतो तेव्हा आपल्याला हा मनोरा आणि खिडकी दिसते आणि इथे सिमेंटचे चौथरे दिसतात. येथेच आत आता आपण पन्हाळ्याचा हा चोर दरवाजा बघायला जाऊया. हा संपूर्ण दरवाजा जांभ्या दगडामध्ये कोरून काढण्यात आलेला आहे. ह्या जांभ्या दगडाच्या खडकाच्या वरच्या भागाला पन्हाळ्याची बाह्य तटबंदी असून त्या तटबंदीचं वजन घेऊन त्याच्या खालती असलेल्या खडकामध्ये हा दरवाजा कोरण्यात आलेला आहे. तुम्ही बघू शकता आजही ह्या दरवाज्यातनं इथे पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे आणि हा दरवाजा येथे पावनगडाच्या मधल्या जो घाटमार्ग आहे तेथील स्थानिक गावकरी पन्हाळ्यावर ये जा करण्यासाठी वापरतात.
तर मित्रांनो, अशा रीतीने आपण हा पडकोटातला बोगदा बघितला. हा चोर मार्गाचा पण वेगळा प्रकार आहे. सामान्यपणे सगळ्या किल्ल्यामध्ये आपल्याला तटात बांधलेले चोर मार्ग दिसतात. हा तटाच्या खालती डोंगराच्या खडकात कोरलेला चोर दरवाजा आहे. तुम्ही बघू शकता, जसं आज कोकण रेल्वेचे बोगदे असतात तसा आपण ह्याला हा डोंगरात खोदलेला बोगदाच म्हणू शकतो. फक्त हा बोगदा लष्करी वास्तुशास्त्राच्या दृष्टीने बांधला असून येथून पन्हाळ्याच्या तटबंदीतनं, म्हणजे आपण मगाशी अंतर्गत तटबंदी बघितली, नंतर बाह्य तटबंदी बघितली, आणि तिथूनही बाहेर पन्हाळ्याचा जो अजोड किल्ला आहे पावनगड, तेथे जाण्यासाठी वापरात असलेला हा चोर मार्ग आहे. म्हणजेच जर येथे वेढा वगैरे पडला असेल किंवा येथे काही संकट काळ आला असेल तर गुप्त संदेशांची देवाणघेवाण पावनगडाबरोबर करण्यासाठी किंवा पन्हाळ्यावरून निसटण्यासाठी, किंवा येथे जी पावनगड आणि पन्हाळा ह्याच्यामध्ये अस्तित्वात असलेली जी रेडेघाटी आहे त्या रेडेघाटीच्या मार्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी ह्या चोर दरवाजाचा वापर इतिहास केला जात असावा. तर अशा रीतीने आपण ह्याचं दर्शन केले. आता आपण पन्हाळगडाच्या इतर वास्तुवैभवाकडे आपली मार्गक्रमणा सुरूच ठेवूया. मित्रांनो, अशा रीतीने आपण काली बुरुजाचं दर्शन घेतलं आणि त्याच्याच पुढे पडकोटामध्ये असलेल्या चोर दरवाजासुद्धा बघितला. ह्याच पडकोटातनं पुढे आपण आता पूर्व दिशेच्या आग्नेय बाजूकडनं नैऋत्य बाजूकडे येऊन पोहोचलेलो आहोत. आणि येथेच आपल्याला अजूनही रेडिओ केंद्र दिसत असेल आणि रेडिओ केंद्राच्या पुढेच भक्कम अशी सुंदर तटबंदी आजही अस्तित्वात आहे. ही पन्हाळ्याची अंतर्गत तटबंदी आहे. येथून आपण जेव्हा पुढे बघतो तेव्हा मात्र ती आपल्याला कोसळलेली दिसते आणि डाव्या हाताला आपल्याला सुंदर अशा दरीतनं कोल्हापूरच्या ग्रामीण भागाचं सौंदर्य दिसतं. येथे असलेली बाह्य तटबंदी मात्र आता काळाच्या ओघात साफ कोलमडून पडून गेलेली आहे. पण जेव्हा आपण येथे जवळ पोचतो तेव्हा आपल्याला हा उद्ध्वस्त बुरुज देखील दिसतो आणि आपल्याला फारच दुःख वाटू शकतं, कारण का हा संपूर्ण बुरुज उद्ध्वस्त झालेला आहे. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराजांचं संरक्षण करणारा हा भक्कम असा किल्ल्याचा बुरुज आज पावसाच्या वादळाच्या माऱ्यामुळे आणि मानवाच्या आपल्या सर्वांच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अशा अवस्थेला पोचलेला आहे. आपल्याला ह्या बुरुजाच्या संवर्धनासाठी पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करायला हवा अशी मी सर्वांनाच विनंती करतो. आता आपण या किल्ल्याच्या नागफणी दरवाजापाशी येऊन पोहोचलो आहोत. मित्रांनो, तुम्हाला आता कोल्हापूरच्या ग्रामीण भागातला वैभवाचं प्रतीक असलेला साखर कारखाना दिसत असेल. तेथून आता आपण परत पन्हाळ्याच्या इतिहासकालीन वैभवाकडे येऊया. आता आपण पन्हाळगडाच्या विस्मृतीत गेलेल्या एका दरवाजाकडे उभे आहोत. तो म्हणजे नागफणी दरवाजा. हा पन्हाळगड किल्ल्याच्या पश्चिम बाजूला अस्तित्वात आहे. पण तुम्ही बघतातच आहात, आपण येताना ह्या बुरुजाची कशी पूर्ण वाताहत झालेली आहे हे मी तुम्हाला इथून येताना दाखवलं. याला नागफणी दरवाजा म्हणतात. याचं कारण या दाराच्या महिरपीवर नागांचं अंकन केलेलं आहे. तुम्ही जेव्हा इथे येऊन बघाल तेव्हा तुम्हाला इथे नागाचा फणा असा इथे दिसतो. असाच एक नागफणा येथे देखील अंकित करण्यात आलेला आहे. ह्याचमुळे ह्या दरवाजाचं नाव नागफणी दरवाजा असं पडलं असावं. जेव्हा तुम्ही येथून आतमध्ये प्रवेश करता तेव्हा तुम्हाला या दरवाजाची बाकीची वैशिष्ट्ये सुद्धा बघायला मिळतात. ही ह्या दरवाजाची जुनी दगडी बिजागरी आहे, ज्याच्यामध्ये लाकडाचं दार अडकवलं जायचं, ज्याला आपण इंग्रजीत हिंजिस म्हणतो. त्याचबरोबर या दरवाजाला बंद करण्यासाठी जो अडसर घातला जायचा त्या अडसराची जागा सुद्धा आपण येथे बघू शकतो. तर अशा रीतीने हे जे पन्हाळ्याचं आधुनिक रेडिओ केंद्र आहे, ह्या रेडिओ केंद्राच्याच अगदी शेवटला पश्चिमेच्या टोकावर येथे हा नागफणी दरवाजा अस्तित्वात आहे. तर इतिहासप्रेमी जेव्हा कधी पन्हाळगड किल्ल्यावर याल तेव्हा 3 दरवाजा, 4 दरवाजा, याचबरोबर नागफणी दरवाजा देखील जरूर बघावा अशी मी सर्वांना विनंती करतो. मित्रांनो, आपण ह्या रस्त्याने पराशराश्रम बघितला, त्याचबरोबर तेथून पुढे नागझरीचं कुंड बघितलं, त्याच्याही पुढे जाऊन नागफणी दरवाजा आणि चोर दरवाजा जो आहे बोगद्यातला तो देखील बघितला. पन्हाळगडाची ही जी पश्चिम बाजू आहे ती आपण
मार्गात प्रवेश करता क्षणी म्हणजे पन्हाळा किल्ल्यात जिथून आपण प्रवेश करतो तेथूनच ह्या भागात जाऊन चालत जाऊन बघितली. आता आपण परत आलेलो आहोत. येथे आपल्याला दिसतंय हे सदोबाचं तळं नावाने प्रसिद्ध असलेलं तळं आहे. ह्याला पराशर तीर्थ असं म्हणून देखील ओळखलं जातं. येथेच आपल्याला शहाबुद्दीन खतालवली यांचा दर्गा देखील दिसतो. 1612 साली आदिलशाहीच्या काळामध्ये या दर्ग्याचं बांधकाम झालं अशी पन्हाळगडाच्या दप्तरात आपल्याला नोंद सापडते. मुसलमानी कालगणनेप्रमाणे रज्जब महिन्याच्या 24व्या दिवशी ह्या दर्ग्याचा उरूस येथे भरतो, तेव्हा या दर्ग्याची पन्हाळगडावर जत्रा देखील भरते. त्याचबरोबर तुम्ही बघू शकाला असाल तर हा अतिशय विस्तीर्ण तलाव आहे. ह्याला चहूतर्फा घडीव दगडांच्या तटबंदीने बांधून काढण्यात आलेला आहे आणि ह्या म्हणजे पावसाळ्यात कदाचित हा तलाव पूर्ण भरल्यावर ह्याचं अतिशय सुंदर स्वरूप बघण्यात येत असावं. त्याचबरोबर जेव्हा तुम्ही नीट खालील बघाल तेव्हा येथे खडकांची रचनासुद्धा दिसते. त्या अर्थी ह्या तळ्याला खालती झरे देखील असावेत आणि हा पन्हाळगडाचा महत्त्वाचा जलस्रोत आहे. येथे आजसुद्धा पन्हाळा गावातली जी लोकवस्ती आहे त्यांच्या रोजच्या पाण्याच्या वापराची गरज हा तलाव आजही त्याच्या उपलब्ध करून देत आहे. पन्हाळ्याची ही प्राचीन कथा सांगता सांगता आता आपण आपल्या पुढील स्थलदर्शनाकडे येऊन पोहोचलो आहोत. पण हे स्थलदर्शन आता आपण पुढील एपिसोडमध्ये करणार आहोत. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आपल्या प्रतिक्रियांद्वारे आम्हाला नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडल्यास पन्हाळ्याचा पुढील उत्कंठावर्धक माहितीसाठी सबस्क्राईबचे बटन दाबून बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या भागांचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. महाराष्ट्राचा हा वैभवशाली इतिहास आपल्या मित्रपरिवाराला फॉरवर्ड करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आम्हाला नक्की मदत करा, ही आमची नम्र विनंती. धन्यवाद. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.